आग्रा, जिथे ताजमहल ही प्रेमाची निशाणी मानली जाते, पण त्या ठिकाणी वर्ष 2022 साली अशी काही घटना घडली ज्यामुळे प्रेम, नाते, माणुसकी या सर्वांनाही काळिमा फासल्या गेली. आग्रा येथील ताजगंज क्षेत्रात असणाऱ्या ओम श्री अपार्टमेंटमध्ये दुपारची वेळ होती. तिथे राहणाऱ्यांसाठी हा रोजच्या सारखा सामान्य दिवस होता, पण थोड्याच वेळात असं काही घडणार होतं जे सर्वांनाच सुन्न करणार होतं. कारण त्याच दिवशी एक 30 वर्षाची महिला आपले हातपाय बांधलेले असताना स्वतःच्या अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडली. हे सगळं पाहताच आजूबाजूचे लोक तिची मदत करण्यासाठी तिथे धावले आणि तेवढ्यातच लिफ्टमधनं एक व्यक्ती खाली आला आणि गर्दीमधून जाऊन त्या स्त्रीचे बांधलेले हात सोडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या वाढलेल्या दाढीमुळे सिक्युरिटी गार्डने त्याला लगेच ओळखले, कारण थोड्या वेळापूर्वीच हा व्यक्ती गेटवरनं एंट्री करून आतमध्ये आला होता. आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट समजायला जास्त वेळ नाही लागला आणि त्यांनी अपार्टमेंटचे गेट बंद करून पोलिसांना कॉल केला. पोलीस तिथं आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली आणि त्या महिलेला दवाखान्यामध्ये हलवलं. परंतु 4थ्या मजल्यावर पडलेली असल्यामुळे ती महिला वाचू शकली नाही. कोण होती ती महिला आणि कोण होता तो व्यक्ती जो तिचे हात सोडण्यासाठी आला होता? चला जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. रितिका सिंग. रितिका सिंगचा जन्म 1992 मध्ये यूपीच्या गाझियाबाद शहरात झाला. त्यांचा 4 जणांचा सुखी परिवार होता. आई वडील, रितिका आणि तिचा छोटा भाऊ. तिचा परिवार हा सर्वसाधारण मध्यम वर्गातील परिवाराप्रमाणेच होता. आई वडिलांचं स्वप्न होतं की मुलांनी शिकून नोकरीला लागून स्वतःच्या पायावर उभं राहावं, पण रितिकाला शिक्षणापेक्षा आणि नोकरीपेक्षा काहीतरी वेगळंच करायचं होतं. त्यामुळे आपले शालेय शिक्षण पूर्ण करून तिने कॉलेजला प्रवेश घेतला. हा वेळ होता सन 2010चा, ज्यावेळी इंटरनेट आणि सोशल मीडिया यांनी आपला प्रवास चांगलाच सुरू केला होता. या काळात रितिकाला सुद्धा या क्षेत्रात रुची निर्माण झाली, पण ती फक्त एक युजर म्हणून नाही, तर या क्षेत्रात काहीतरी करायचं असं मनात धरून तिने इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये BScचे शिक्षण घेता घेताच सोशल मीडिया आणि मार्केटिंगवरती एक कोर्ससुद्धा कंप्लीट केला होता. आणि याच दरम्यान कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर ती UPमधील तुंदला येथे आपल्या आईची आई म्हणजेच मामाच्या घरी गेली आणि याच ठिकाणी या घटनेची सुरुवात झाली. तिच्या आजीच्या घराजवळच राहणारा एक व्यक्ती आकाश गौतम याच्याशी तिची त्या ठिकाणी भेट झाली. आकाशला पहिल्याच भेटीपासनं रितिका ही आवडायला लागली, म्हणून ती वापस गेल्यानंतर सुद्धा आकाशच्या मनातून तिचा विचार जातच नव्हता. त्यानंतर 2013 मध्ये रितिका बरेच महिने आपल्या आजीच्या घरी राहिली आणि त्याच काळात या दोघांची मैत्री ही जरा बरी झाली. सुट्ट्या संपल्यावर रितिका परत गाझियाबादला आली आणि असे बरेच दिवस गेल्यानंतर एक दिवस तिला आकाशचा फोन आला. त्याने सांगितलं की त्याची बहीणसुद्धा गाझियाबादमध्ये राहते आणि तो तिला भेटण्यासाठी आलेला आहे, त्यामुळंच आपण भेटू शकतो का एकमेकांना, असं त्याने रितिकाला विचारलं. आणि रितिकाच्या मनात बाकी काही नसल्यामुळे रितिकाने सुद्धा त्याला भेटण्यास होकार दिला. त्या दोघांची ही पहिली भेट होती आणि त्यानंतर आकाशचं गाझियाबादला येणं जाणं जरा जास्तच वाढलं. पण रितिकाला आकाशविषयी काहीच माहिती नव्हतं. तिला फक्त त्याच गोष्टी माहीत होत्या ज्या की आकाश तिला सांगायचा. त्यामुळं प्रेम हे सर्वात पहिले आकाशकडूनच होतं. पण हळूहळू भेटी वाढल्यानंतर आणि आवडीनिवडी माहिती झाल्यानंतर रितिकालाही आकाश आवडायला लागला. काही दिवसांनी कॉलेज पूर्ण झाल्यानंतर रितिकाला सोशल मीडिया फील्डमध्येच काहीतरी करायचं होतं, पण एक साईड हसल म्हणून तिने एका शाळेत टीचर म्हणून जॉब करायला सुरुवात केली. आणि असेच हळूहळू दिवस पुढे गेले आणि एक दिवस आकाशने रितिकाला सांगितलं की त्याने इंडियन रेल्वेची परीक्षा दिली होती आणि लवकरच त्याला सरकारी नोकरी लागणार आहे. हे सांगितल्यानंतर त्याने रितिकाला लग्नाची मागणी घातली. जास्त वेळेस विचारल्यानंतर रितिकाने लग्नाला होकार दिला, पण यात रितिकांच्या घरच्यांची लग्नाला परवानगी नव्हती. 2013 साली रितिकाच्या वडिलांनी पोलीसमध्ये एक कंप्लेंट केली होती की आकाशने रितिकाला गोड गोड बोलून फसवलं आणि नोकरी लागणार आहे असं खोटं सांगून किडनॅप केलं. जवळजवळ 1 हप्त्यामध्ये गाझियाबादच्या पोलिसांनी रितिकाला आणि आकाशला सापडून कोर्टासमोर हजर केलं. पण त्यावेळेस रितिकाने सांगितले की ती स्वतःच्या इच्छेने आकाशसोबत गेली होती आणि तिला आकाशसोबतच लग्न करायचं आहे आणि कोर्टाने तिच्या वडिलांच्या कंप्लेंटच्या विरोधात निकाल दिला आणि त्यांना लग्नाला परवानगी दिली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्याशी बोलणं बंद करून टाकलं. एवढंच नाही तर तिच्याशी सर्वांनी नातेसंबंधसुद्धा तोडून टाकले, कारण त्यांना आकाश अजिबात आवडलेला नव्हता. पण हळूहळू रितिकाच्या विनंतीमुळे आणि आकाशची नोकरी लागणार आहे हे सांगितल्यामुळे
काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये थोडेफार बोलणं सुरू झालं. पण त्यांना लवकरच हे लक्षात येणार होतं की त्यांची मुलगी ही चुकीच्या जाळ्यात अडकली आहे. लग्नानंतर बरेच दिवस नोकरी न लागल्यामुळे आकाश हा पैशासाठी पूर्णतः रितिकावरच अवलंबून होता. पण हळूहळू रितिकाला पण समजलं की कोणती सरकारी नोकरी या आकाशला लागणार नव्हती, कारण त्याने कोणती परीक्षाच दिली नव्हती. त्याने हे सगळं नाटक रितिकासोबत लग्न करण्यासाठी रचलं होतं. हे सर्व समजल्यावर रितिका आणि तिच्या परिवाराला चांगलाच झटका बसला. पण ही तर फक्त सुरुवात होती आणि पुढे त्यांना आकाशचा खरा चेहरा दिसणार होता. खरं तर आकाशचा ना तर कोणता जॉब होता, नाही त्याच्याकडे कुठलीही स्टेबल इन्कम होती. एवढंच नाही तर तो फक्त 8वी पास होता. शाळा सोडून चुकीच्या मार्गी लागून तो बस गुंडागर्दी करत होता. रितिकाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार फक्त आकाशच नाही तर त्याचा बाकीचा परिवार पण खूप गुंड प्रवृत्तीचे लोक होते. कुछ नहीं करता, बेरोजगार था, गुंडागर्दी करता था और कुछ नहीं करता। 7-8 क्लास पढ़ा हुआ है, उसके बाद उसने बस आवारागर्दी करना शुरू कर दिया। आकाश मतलब से खटपट हो गई, उसने करना शुरू कर दिया। लड़की ये कमाने के लिए बोलती थी तो वो करता था, जैसे एक बार जला भी दिया था उसके पैरों में आकाश ने, इसके भाई और आकाश ने मिलकर के, बड़ा भाई है रितिका के। हाँ, आकाशची एकमात्र इन्कम ही रितिकाकडून येत होती आणि आकाशला जर रितिकाने पैसे दिले नाही तर रितिकाला तो मानसिक आणि कधी कधी शारीरिक त्रास सुद्धा देत होता. या त्रासाला कंटाळूनच रितिकाने खूप वेळेस आकाशला सांगितले की त्यांनी नोकरी करावी, कुठेतरी जॉब पाहावी, पण आकाश हा तिचं काहीच ऐकत नव्हता. आणि एवढंच नाही, रितिका सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे तो तिच्यावर कायम संशय सुद्धा घेत होता. ती बाहेर जाते, जॉब करते, वेगवेगळ्या लोकांना भेटते, तर ही माझ्यासोबत विश्वासघात तर करत नसेल ना, असं कायम त्याच्या मनात चालू असायचं. अशा निरर्थक कारणामुळं तो कायमच तिला परेशान करत होता. एक वेळेस तर या संशयामुळे आकाश आणि त्याच्या भावाने दोघांनी मिळून रितिकाच्या पायाला चटके सुद्धा दिले होते. यावरूनच आपल्याला हे समजते की आकाशच नाही तर त्याच्या परिवारवाले सुद्धा तिला त्रास देत होते. आणि रितिकाच्या आईच्या म्हणण्यानुसार आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या वडिलाची सुद्धा हत्या केली होती, कारण त्याला सरकारी नोकरी भेटावी म्हणून. ये कुछ करता नहीं था, इसका काम गुंडागर्दी का था। इसका पूरा परिवार ही गुंडागर्दी का, कोई मतलब नहीं। इसका एक भाई है वो भी ऐसा ही है, और जो इसका बड़ा भाई है उसने अपने बाप को करके नौकरी लेने के चक्कर में अपनी बाप को फांसी पे चढ़ा दिया इसने। आता आपण अंदाजा लावू शकतो की आकाशच नाही तर त्याचा परिवार सुद्धा किती क्रूर होता. पण आता रितिका काहीच करू शकत नव्हती, कारण तिने तिच्या मनाने हे लग्न केलं होतं आणि तिने तिच्या परिवाराला सुद्धा याविषयी बरेच वर्ष काहीच सांगितलं नव्हतं. पण 2018 मध्ये सगळ्या गोष्टींना कंटाळून रितिकाने मनात विचार पक्का केला आणि गाझियाबाद सोडून फिरोजाबादला शिफ्ट झाली आणि तिथे एका नवीन शाळेवर तिने शिकवणी सुरू केली. आकाशला सोडल्यानंतर तिने पुन्हा आपल्या स्वप्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि आता शाळेसोबतच ती सोशल मीडियावर सुद्धा ॲक्टिव्ह झाली होती आणि तिने इन्स्टावरती फॅशन आणि सेल्फ केअरवर कंटेंट पोस्ट करायला सुरुवात केली होती. पण तिच्या मनात अजूनही आकाशची भीती होती आणि याच दरम्यान तिची फेसबुकद्वारे विपुल अग्रवाल नावाच्या व्यक्तीसोबत भेट झाली आणि ज्या शाळेत रितिका शिकत होती त्या शाळेत विपुल हा बिझनेस पार्टनर होता. त्यामुळे दोघांची लवकरच खूप चांगली मैत्री झाली. रितिकाप्रमाणे विपुल सुद्धा विवाहित होता, पण रितिकासारखंच विपुल आणि त्याच्या वाईफ दीपाली यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद सुरू होते. त्यामुळेच विपुलने कोर्टमध्ये डायव्होर्ससाठी अर्ज देखील केला होता. रितिका सुद्धा त्याला तिच्या जीवनातल्या गोष्टी शेअर करत होती, त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच जवळीक निर्माण झाली. त्यामुळे या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहण्यासाठी आग्र्यामध्ये एक अपार्टमेंट घेऊन तिथं ते शिफ्ट झाले आणि त्यानंतर रितिकाने सुद्धा आकाशशी वेगळे होण्याची जी काही प्रोसेस असती ती कोर्टाद्वारे सुरू केली. पण अजून ही रितिकाच्या मनामध्ये आकाशची भीती होती आणि इकडे आकाश पण तिला सापडत होता. पण रितिका आता मागचं सगळं विसरून विपुल सोबत आनंदी राहत होती आणि तिने आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा 44,000 फॉलोअर जोडले होते. पण या सोशल मीडियावरूनच आकाशला कळाले की रितिका ही कोणत्या तरी पुरुषाबरोबर आग्र्यामध्ये नागला निवासी एरियात ओम श्री अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 404 मध्ये राहते. त्याला फ्लॅट नंबर सुद्धा माहिती झाला होता. आता एवढ्या वर्षाचा राग रितिकावरती काढायचा चान्स त्याला भेटला होता. त्यामुळेच त्याने रितिकाला आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरला सोबत पकडण्यासाठी प्लॅन बनवला. 24 जून 2022ला सकाळी 10:40ला आकाश ओमश्री अपार्टमेंटला पोहोचला. त्याच्यासोबत अजून 4 जण होते, 2 लेडीज आणि 2 जेंट्स. ज्यावेळी त्यांना अपार्टमेंटच्या गेटवर विचारलं गेलं
तर आकाशने हुशारीने सांगितले की त्याला त्यांच्या पाहुण्याला भेटायचं आहे आणि त्याने फ्लॅट नंबर सुद्धा 601 हा दुसरा कोणाचा तरी सांगितला. त्याच्यासोबत लेडीज सुद्धा असल्यामुळं सिक्युरिटी गार्डला काही डाऊट आला नाही. त्यानंतर आकाश आणि त्याच्या साथीदारांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला आणि लगेच आकाश फ्लॅट नंबर 404 म्हणजे विपुल आणि रितिकाच्या फ्लॅटजवळ जाऊन पोहोचला. रितिका आणि विपुलसाठी हा रोजचाच नॉर्मल दिवस होता, पण त्यांना हे माहिती नव्हतं की येणाऱ्या 10-15 मिनिटातच त्यांच्यासोबत काय होणार आहे. आणि तेवढ्यातच आकाशने फ्लॅटची बेल वाजवली आणि विपुलने दरवाजा उघडला. आकाश आणि त्याचे सोबती लगेच आत आले. आकाशला पाहताच रितिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि ती काही म्हणण्याआधीच आकाश आणि त्याच्या सोबतच्या 2 पुरुषांनी सगळ्यात पहिले विपुलला पकडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारल्यानंतर आकाशनी आणि त्याच्या साथीदारांनी लगेच विपुलला बाथरूममध्ये कोंडून टाकलं आणि आता आकाशचं लक्ष रितिकाकडे गेलं. त्यांच्यात थोडीशी बाचाबाची झाल्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून पहिले तर तिला मारलं आणि नंतर तिचे हातपाय बांधून टाकले. हे सगळं चालू असतानाच इकडे विपुल हा बाथरूममधून जोरात आरडाओरडा करू लागला आणि तेव्हाच आकाश आणि त्याचे साथीदार हे गडबडले आणि त्यांनी रितिकाला 11 वाजता 4थ्या मजल्यावरून हात व पाय बांधलेले असताना खाली फेकून दिले आणि हे झाल्याच आकाश आणि सगळे लगेच खाली पळाले. रितिकाच्या हाताला बांधलेली दोरी सोडून ही सगळी आत्महत्या आहे हे दाखवण्यासाठी परंतु जमा झालेल्या लोकांनी त्याला आणि त्याच्या सोबतच्या 2 लेडीजला पकडलं आणि पोलिसांना कॉल केला. पोलीस तिथे पोहोचले आणि रितिकाला बघत असतानाच विपुलच्या आरड्याओरड्याचा त्यांना आवाज आला. तिथे आजूबाजूच्या लोकांनी विपुलला सुद्धा बाथरूममधून बाहेर काढले आणि खाली आणलं. त्यानंतर विपुलनी पोलिसांना सांगितलं की आए और इन्होंने उसका कर दिया, मुझे बांध दिया, मुझे जान से मारने वाले थे, मैं चीखा चिल्लाया तो मैं बच गया, लेकिन उसको उन्होंने ऊपर से नीचे फेंक दिया, उसका गला दबा के उसे जान से मार दिया, ऊपर से नीचे फेंक दिया उसको. मुझे भी जान से मारने वाले थे लेकिन मैंने शीशा तोड़ के चीखा चिल्लाया तो लोग इकट्ठे हो गए और लोगों ने आके फिर हम लोग को मतलब मुझे बचा लिया है. 5 आदमी आए, उनको क्या 3 पकड़े गए हैं, एक को जानता हूँ, बाकी 3 पकड़े गए हैं, 2 अभी तलाश आ रही है उनसे, 2 को ढूंढा जा रहा है. आपका नाम क्या है? मेरा नाम विपुल अग्रवाल है. पत्नी का नाम क्या? ये रितिका पत्नी थी आपकी है? नहीं, हम लोग साथ रहते थे, हमारे डिवोर्स चल रहा है, हम लोग साथ रहते हैं. अटक झाल्यानंतर आकाशने सगळ्यात पहिले सांगितलं की मी नाही तर विपुल अग्रवालने रितिकाला खाली ढकललं. बाकीचे त्याचे साथीदार जे होते चेतन, अनवर, काजल आणि कुसुम. चेतन व अनवर हे त्याचे मित्र होते आणि बाकीच्या दोघी होत्या त्या ओळखीच्या लीड्स होत्या ज्या की आकाशला त्यांचा भाऊ म्हणत होत्या. नीचे थे जब वो गिरी थी सर. कौन है आप? आकाश के कजन है. क्या नाम है आपका? काजल. काजल है. काजल के साथ एक और महिला है. पोलिसांनी विपुलला सुद्धा विचारपूससाठी आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि नंतर रितिकाच्या आई बाबांना सुद्धा या गोष्टीची माहिती देण्यात आली. रितिकाच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार तिला मृत्यूच्या पहिले मारहाण करण्यात आली होती. हे समजल्यावर तिच्या आई वडिलांनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आकाशची विचारपूस करत असताना पोलिसांना समजले त्याची आणि रितिकाची जी डायव्होर्स केस कोर्टामध्ये चालू होती त्यामध्ये रितिकाने आकाशकडे 50 लाख रुपये ॲलिमनीची डिमांड केली होती आणि आकाशला जाहीरच हे पैसे देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळेच तो तिच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन एक व्हिडिओ काढणार होता आणि तो कोर्टात दाखवून सिद्ध करणार होता की रितिका बिना डायव्होर्सचं नवीन व्यक्तीबरोबर राहू लागली. त्यामुळे तिची ॲलिमनी डिमांड कोर्टाने फेटाळून लावली असती. जे आकाशने सांगितलं ते खरं पण असू शकतं, पण 24 जूनला त्याने जे केलं होतं त्यामुळे कोणतंच कारण त्याला वाचू शकत नव्हतं. आता ही केस इथे संपल्यासारखीच होती, पण त्यामध्ये अजून थोडी चौकशी केली असता आकाशचा मोबाईल चेक केल्यानंतर एक नवीनच गोष्ट बाहेर आली. जेव्हा त्याची कॉल हिस्ट्री चेक केली तेव्हा समजलं की विपुल अग्रवालची वाईफ डॉक्टर दीपाली जी की एक डेंटिस्ट होती तिच्या आणि आकाशच्या मध्ये रितिकाच्या मृत्यूच्या पहिले आणि रितिकाच्या मृत्यूनंतर लगेच खूप कॉल एक्सचेंज झाले होते आणि त्यामुळेच पोलिसांना असं समजलं की खून जरी आकाश आणि त्याच्या सहकार्याने केला असला या सगळ्या मागे दीपालीच असू शकते. कारण दीपाली आणि विपुल यांच्यामध्ये रितिकामुळेच दुरावा निर्माण झाला होता आणि आकाशकडे रितिकाला मारण्याचे ते खूप कारण होते. त्यामुळे पोलिसांनी असा तर्क लावला की आकाश आणि दीपिका या दोघांनी मिळूनच रितिका विरोधात हा कट रचला असावा. रितिका के माँ बाप जो उनकी माँ है
मंजू सिंह और उनके पिता सुरेंद्र सिंह आज फिर एडीजी जोन आगरा राजीव कृष्ण से मिले हैं और उसमें उन्होंने कहा है कि जो सीडीआर रिपोर्ट निकल कर सामने आई है उसमें किस तरीके से 25 मिनट के भीतर 8 बार आकाश गौतम ने दीपाली अग्रवाल से संपर्क साधा है। जिस दिन मर्डर हुआ था मेरी बेटी का, उस दिन फ्लैट में ही बात हुई है दीपाली और आकाश की, और हम कई बार आ चुके हैं, इनके पास भी आ चुके हैं, यहाँ एडीजी साहब के पास और सीओ मैडम के पास भी जा चुके हैं। और सीओ मैडम तो अब हमें धमकी देने लगी हैं, जो आपको करना कर लेना, जहाँ शिकायत करनी है वहाँ करिए। परिवारीजन दर दर की ठोकर खाने को मजबूर हैं। लगातार कई सारे जो सीनियर ऑफिसर्स हैं उनको अप्रोच कर रहे हैं, लेकिन अभी भी जो मास्टरमाइंड है उन पर किसी भी तरह से कोई कार्रवाई नहीं हुई है और ये मास्टरमाइंड है दीपाली अग्रवाल। आणि याच प्रेशरमुळे पोलिसांनी रितिकाच्या मृत्यूनंतर 40 दिवसांनी दीपालीला पण अरेस्ट केले। दीपालीने अरेस्ट झाल्यानंतर कोर्टामध्ये बेलला सुद्धा अप्लाय केलं, पण कोर्टाने ते रिजेक्ट केली। दीपालीवर सेक्शन 302 मर्डर, सेक्शन 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी हे 2 चार्जेस आणि आकाश व त्याच्या 4 साथीदारावर सेक्शन 302 मर्डरचे चार्जेस प्रूव्ह झाले। आता ते सर्व जेलमध्ये आहेत। या स्टोरीमधनं आपल्याला 2 गोष्टी शिकायला भेटतात। पहिली म्हणजे आपल्या आयुष्याचा साथीदार चूज करताना आपल्या व्यतिरिक्त बाकीच्यांच्या मते त्या व्यक्तीविषयी काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। आणि दुसरी म्हणजे कुठलाही गुन्हा हा केवळ लपत नसतो। आपला पहिला व्हिडिओ असल्यामुळे जाहीरच यामध्ये चुका झालेल्या असतील, पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।